हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही निघालेलो वीकेंड ट्रिपसाठी. वन डेची ट्रिप होती आणि हिरेंचीच म्हणजे माझ्या बाबूची ही फर्स्ट ट्रिप होती जिथे आम्ही कुठे स्टे करणार होतो घराच्या व्यतिरिक्त. मला मज्जा येते की नाही? आमच्या इथे एक स्लीपिंग कपल पण आहे. इथे सिद्धार्थ खूप एक्सायटेड होता ट्रिपसाठी, कारण आम्ही खूप दिवसांनी चाललो होतो बाहेर कुठेतरी फिरायला आणि रिसॉर्ट वगैरे म्हटलं पाण्याचं तर त्याला खूप मजा येते. हा होता बाहेरचा व्ह्यू आमचा बसमधून. खूप गरमी होती तेव्हा, पण ठीक आहे, ॲडजस्ट केलं आम्ही. असं काही प्रॉब्लेम नाही झाला ट्रॅव्हल करताना. ते निघालाय सिद्धू? बोल लवकर. रिसॉर्टला? कुठल्या रिसॉर्टला? कुठल्या रिसॉर्टला माहित नाही. काय काय करणार जाऊन? काय 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 करणार? हे काय एरोप्लेन? कोण कोण आलंय आपल्या संगती? आणि जस्ट तिथे पोचलो आणि जेवणच करत होतो तेवढ्यात एकदम जोराचा पाऊस सुरू झाला. छान वातावरण झालेलं, खूप मजा येत होती आणि हे आमची पूर्ण फॅमिली एन्जॉय करत होती. पाणी खूप गार झालेलं पावसामुळे. बाकी आम्हीच होतो पूर्ण रिसॉर्टमध्ये, तर खूप मजा आलेली. आणि हे आम्ही सेकंड डेसुद्धा पूलमध्ये गेलेले, दोन्ही पोरं आणि त्यांचे पप्पा एन्जॉय करत होते तिकडे. सिद्धार्थला स्विमिंग पूलची फार आवड आहे, फार खूप खूप खेळला तो पाण्यामध्ये, एकदम मनसोक्त खेळला होता पाण्यात. आणि हे आम्ही टॉप फ्लोअरवरून व्हिडिओ रेकॉर्ड केलेला. दुसऱ्या दिवशी पण आम्ही पूलमध्ये गेलेलो तेव्हा पाऊस नव्हता म्हणून पाणी जरा नॉर्मलच होतं. हा पुन्हा रिसॉर्टचा व्ह्यू आहे, फर्स्ट फ्लोअरवरून घेतला. हे स्विमिंग पूल, स्टेअर्स, खूप छान रिसॉर्ट होतं. एकदम फोर्ट जुना असा फील होता, लाकडी दरवाजा होता, खूप मजा येत होती तिकडे. आणि हा आमचा रूम, आम्ही जिथे थांबलो होतो, एकदम स्पेशियस होता, असा काही प्रॉब्लेम नव्हता. आम्ही बॅक साईडचा रूम होता, आमची बॅल्कनी म्हणजे बॅक साईडला होती, तिकडून असा व्ह्यू येत होता. आणि इथून कारला, म्हणजे आम्ही कारलाला थांबलेलो, तर एकविराईचं मंदिरसुद्धा खूप जवळ होतं इथून विजिट करून. तर आम्ही तिकडे पण गेलेलो. तिकडचं शूट करता नाही आलं मला, पण तुम्ही जर या रिसॉर्टला थांबणार असाल तर तुम्ही जाऊ शकता तिथे. आणि हा पूर्ण रिसॉर्टचा व्ह्यू आहे. असं गार्डन एक साईडला लहान पोरांसाठी खेळायला, आणि 2 माळ्याचं रिसॉर्ट आहे आणि स्विमिंग पूल, रेन डान्स असं सगळं आहे. बाकी रिसॉर्ट असं खूप छान होतं. बस एक थोडंसं होतं की ते लोक लंच प्रोव्हाइड नाही करत, बाकी खूप छान मजा आलेली.